दक्षिण जिंकून रायगडाकडे परत असताना आपण स्वतः त्यांची खोड काढली, त्यांच्या वाटेला आपण आडवा गेला, त्यांच्या बैलगाडीची बैल काढणारी आपण त्यांच्या वाटेला बरं नाही. नारायणा, युद्धावेळी बरं आणि खरं याला काही किंमत नसते. जो जेता तोच नेता. जशी तुमची मर्जी. इथे माझीच मर्जी चालते. बोला शंभो, बोला शंभो. महाराज, असे चिंताग्रस्त राहू नये. निघेल काहीतरी तोडगा. तोडगा रघुनाथपंत, आम्ही तोडगा शोधत आहोत असं आपल्यास का वाटतं? आम्ही जर ठरवलं असतं तर युद्धाच्या पहिल्या दिवशीच गडीउद्ध्वस्त केली असती. पंत, राजांचा हुकूम होता आम्हाला. समोर लढणारी बाय हाय, तिच्यावर शस्त्र चालवलं तर नारीचे राज्य उद्ध्वस्त केल्याचा कलंक लागला असता मराठ्यांवरती. होय हंबीरराव, रात्रंदिवस ही चिंता सरते आम्हाला. अवघे कावेरी पटणम ते वृद्धाचलम, दक्षिण निघणारी आमची सेना, त्या बेलवंडी समोर काय कौतुकाचे हो. हा आमचा यशाची कामगार. याने कुतुबा शहा समोर एक हत्ती झटपट केला, याने त्या सावित्री समोर हा आमचा एकटा मावळा पुरेसा आहे. म्हणजे भारत आपण हल्ला करायचा. होय हंबीरराव, आपण सेनापती आहात या भावनेची गल्लत करू नये. समोर स्त्री आहेत म्हणून शस्त्र चालवणे ही तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. याचीच आम्हाला शरणागती पडायला लागेल. महाराज, हे करताना आपणास किती यातना होत आहेत जाणतो. पंत, या जखमी यांच्या औषधा मिरवण्याची हौस असते आम्हाला ठरला. वाईट एवढंच की जखमा आपल्या जवळच्या लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून चालून आलेले आमचे चुलते मंबाजी भोसले आमचे सवंगडे खंडोजी खोपडा. पंत, यांनी तरी वेगळं काय केलं? आमचे सुपेचे मोहिते मामा. पंत, या भाऊबंदीचा शाबा या मराठी रक्ताला. सखोजीराव, जी राजा. जैसे असो तैसे स्वीकारावे. हरी कलंक लागत म्हणून निस्तव शिलात बांधू नये. उद्ध्वस्त करा ते बैलवांडीची गाडी. चोरीस गेलेले सर्व साहित्य परत घेऊन या. जी राजा. असं तुम्ही चला रा. बोला शंभो, बोला शंभो. महाराज, महाराज, आपली फतेह झाली. जगदंब जगदंब. हे ऐकून आनंद नाही झाला आपणास? आनंद झाला ना पंत, परंतु आनंदापेक्षा आम्ही कोणाविरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे. आमच्या वीरांनी शक केली याची पाखंगड व्हायलाच हवी. मुसरा महाराज, या हंबीरराव, भले पराक्रम गाजून आलात. शब्दास मावळ राखाचं नाव राखलं. महाराज, हा आजचा आपलं क्षण बघून त्या बाईने पळ काढली. होय, हा आपला सखोजीराव गेलाय तिच्या मार्गावर. तिला कैद करून आणली बघा आता. काही हंबीरराव, अशी मोठी गाडी कोणी करण्यास सांगितली होती तुम्हाला? विजय झाला म्हणून तिला सर्वात पायदळी तुरुंगात लाभ लागली काय तुम्हाला? महाराज, या युद्धात असं काही घडून गेलं की भानच राहिला नाही. ठीक आहे, येऊ द्या सखोजीरावला. याचा दावा मी घेऊ. मुद्रा राजा. या सखोजीराव, भले पराक्रम गाजून आला. जे 25 दिवसात साध्य झालं नाही ते तुम्ही पदार्थात मिळाला. याची कुसरत आम्ही माफ करू. सावित्री अक्का, जैशा साहेब तैशा आपणाकडून विरोध झाला म्हणून लढावे लागेल, तरी आपल्या पायाशी टपरा. माई, माई या शब्दाचा कशाला अपमान करतोस? माई, हे शब्द तुझ्या मुखात शोभत नाही. सावित्री अक्का, हा विजय वीर झाला म्हणून त्याला शिक्का फुटत नाही. तसं आम्ही आमचा माणूस पण सोडले नाही. बस, बस झाली तुझं हे ढोंग. जर एवढी तुझी नियत चांगली असती तर तू आमच्या वासनारी कुत्रे सोडलेच नसते. म्हणजे सावित्री अक्का, सखोजीराव आम्ही हे काय ऐकत आहोत? तुम्ही या देवी बा बलात्कार केलाय तुझ्या या चांडळ शिपायाने. जगदंब जगदंब. सखोजीराव, तू हे नीच कर्म करावं. तू या देवीवर शिलांगण केली म्हणून तिच्याशी मिटामिट करायचा अधिकार मिळाला तुला. महाराज, सावित्रीबाई पेक्षा आपले शत्रूच आहेत. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? प्रत्येक जण जिंकणारा ठरवत असतो म्हणून हरणाऱ्याचे मोल पाठवत नाही.
त्याचा गॅस झाला त्याची बेचित खाण होऊ द्या तरी त्याला बेलवंडीच्या आधार कोट्यात ठेवा त्याला म्हणत आताच्या राजा राजा माफी असावी राजा एक नाव क्षमा राजा एक नाव क्षमा राजा एवढी कठोर सजा होय अंबेला एवढी कठोर सजा सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही तर प्रत्येक या लेखीबाळीचा आहे तरी आम्हाला रमतेचे आत्मे आम्हाला ओरडून सांगतात राजे न्याय द्या राजे न्याय द्या आणि आज हा शिवाजी त्या सावित्रीला न्याय देतो आसे कदम आसे कदम आसे कदम महाराज गणपती रघुपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानालंकार पंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय मुदावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना अभिमानाने पाहिले जायचे स्त्रियांना मान दिला जायचं त्यांच्याकडे गौरवाने पाहिले जायचे पण आजच्या स्त्रीचं काय आजच्या स्त्रीकडे पाहिले जाते का हो त्या मानाने त्या सन्मानाने त्या अभिमानाने आजची स्त्री जगते का मोकळ्या मानाने आजच्या या समाजात शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करताना योग्य ती शिक्षा दिली जात होती आता तुम्ही पाहिलंच पण आजच्या बलात्कारकर्त्यांचं काय आजच्या बलात्कारकर्त्यांना दिली जाते का हो ती शिक्षा दिला जातो का त्या स्त्रियांना हवा तो मान हवा तो न्याय आणि म्हणूनच मला ही नाटिका आपल्या समोर सादर करण्याची गरज भासली धन्यवाद